जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चालू घडामोडी ही जी काय आपण दररोजचे प्रश्न सुरू केले त्यामध्ये. तर आज महत्त्वाचे कोणकोणते प्रश्न आपण ते बघू. पण त्या अगोदर तुमच्यासाठी एक पोलीस भरती संदर्भामध्ये एक अपडेट आहे की लवकरच महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस भरती होणार आहे. त्यासाठी डिसेंबर 2024 पर्यंत जे पोलीस भरती पोलीस शिपाई पोलीस चालक आणि SRPF यांचे जे काही पद रिक्त आहेत त्यांची माहिती शासनाने मागवले आहे. त्यामुळे एक आपल्यासाठी एक चांगली बातमी की 2025 ला जाहिरात येणार. त्यासाठी आपण कमी नको पडायला, म्हणून तुम्ही कंटिन्यू अभ्यासाच्या फ्लो मध्ये राहा. कोणी निगेटिव्ह जाऊ नका, पॉझिटिव्ह राहा. आपल्या ज्या ज्या गोष्टी कमी त्या गोष्टींकडे लक्ष द्या. आम्ही तुमच्यासाठी जास्तीत जास्त चालू घडामोडीचे प्रश्न देण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर आज बघूया आपण महत्त्वाच्या चालू घडामोडी कोणकोणत्या आहेत. बघा, अष्टलक्ष्मी महोत्सव हा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे? तर अष्टलक्ष्मी महोत्सव हा नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केला आहे. त्यानंतर बघू पुढचा प्रश्न कोणता आहे. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कोणता आहे? आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन हा 9 डिसेंबर असतो. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला विचारला जातो. 2024 चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा कोणाला देण्यात आला? तर मिशेल बॅचले यांना देण्यात आला. 2024 चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार मिशेल बॅचले. असं वाटून नका देऊ का 2024 चा प्रश्न 25 ला येणार नाही. पेपरला कुठल्याही वर्षाचा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळे आपण मागच्या वर्षीचे पण आपण पुरस्कार काही जे काय महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत ते आपण अपडेट ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन केव्हा असतो? 10 डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन. हा प्रश्न आपल्या पोलीस भरतीच्या पेपरला बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. म्हणूनच मी तुम्हाला जे काही एक्स्ट्रा मटेरियल आहे ते पण देण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त चालू घडामोडी म्हणजे चालू घडामोडी नाही, तर त्या संदर्भामध्ये अधिक जी माहिती असणार आहे ती पण मी तुम्हाला देणार आहे. त्यानंतर चला पुढचा प्रश्न बघूया आपण. महाराष्ट्र शासनाने कोणत्या किल्ल्यास राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे? तर प्रतापगड किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. मग मला सांगा, प्रतापगड किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? तर बघा, प्रतापगड किल्ला जो आहे हा साताऱ्यामध्ये येतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट ही कोणत्या ठिकाणी झाली? तर प्रतापगडाच्या पायथ्याशी झाली. चला आता पुढचा प्रश्न बघू आपण. बघा, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी भरत गोगावले यांची निवड केली आहे. त्यानंतर कुष्ठरोग मुक्त होणारा जगातला पहिला देश कोणता मित्रांनो? तर बघा, जॉर्डन हा जॉर्डन देश आहे. कुष्ठरोग मुक्त होणारा जगातला पहिला देश ठरला आहे. हे जे पहिले वगैरे असताना लक्षात ठेवायचे, परीक्षेला असे युनिक प्रश्न येतात आणि हेच मेरिटचे प्रश्न असतात. मग मेरिटचा मार्ग घालवायचा नाही आपण. दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड केली? तर बघा, आतिशी मार्लेना सिंह ह्या दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न, चौथे अखिल भारतीय राज्य भाषा संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे चौथे अखिल भारतीय राज्य भाषा संमेलन. त्यानंतर बघू आजचा शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आदिवासी विद्यापीठ स्थापन होणार आहे? महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. तर नाशिक या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आदिवासी विद्यापीठ स्थापन होणार आहे. मित्रांनो, असेच आपण जास्तीत जास्त प्रश्न देण्याचा तुमच्यासाठी प्रयत्न करतोय. फक्त तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर करा. धन्यवाद.